नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत खमंग अशी आळूवडी. आता हे बघा, माझ्याकडे 2 आळूची पानं आहेत. तर यातला फरक सांगते आधी. जे हे पानं आहे हे गावठी आळूवडीचं पानं आहे आणि हे जे आहे विलायती आहे. तुम्ही फरक बघू शकता की ह्याच्या मागे व्हाईट शिरा आहे आणि ते वळताना ही पटकन सोपी असते. तर ह्याच्या मागे बघू शकता अशी जराशी रेड ब्राउनिश लाईन आहे. तर जी विलायती पान आहे त्याची आळूवडी करायला म्हणजे वळायला पान जरा थोडंसं अवघड जातं. तर पान आपण धुवून घेतली आहेत बघा. पहिले सगळी पानं मस्त धुवून घेतलेली आहेत. धुवून कोरडी करून घ्यायची आहेत आपल्याला. आणि त्याच्यानंतर जी विलायती पानं आहेत त्याच्यावरची अशी आपल्याला शिरा काढून घ्यायची आहे किंवा तुम्ही लाटणं फिरवून सुद्धा घेऊ शकता. पण जाड होत्या म्हणून मी कट करून घेतले आहे ती शीर. आता आळूवडीचं बेसन बनवण्यासाठी लसूण, 8-10 हिरव्या मिरच्या, जिरे आणि ओवा घेतलेला आहे. तर हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर बघा, वाटण तयार आहे. तर एका पातेल्यामध्ये घेतलेलं आपल्याला बेसन भिजवायचं आहे. त्यात मी जवळजवळ 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. हे तीळ आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे. खूप छान टेस्ट येते ह्याने. तर बघा, ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. आपल्याला किती बेसन घ्यायचं आहे त्यानुसार आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत अर्धा चमचा लिंबू. लिंबाने खूप छान टेस्ट येते किंवा त्यात जे नरड्याला कापतं बघा कधी जे आळूची पानं असतात त्याने, तर ते नाही होत. म्हणून मी जरासं लिंबू ॲड केले आहे. तर लिंबू ॲड केल्याच्यानंतर ते व्यवस्थित मीठ आणि ते सगळं व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे सगळं केल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बेसन ॲड करायचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये बेसन व्यवस्थित म्हणजे त्याची कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघा, जी गावठी आळूचं पान आहे, तर आळूच्या पानाला इंग्लिशमध्ये अरबी लिव्ज असं सुद्धा म्हणतात किंवा कॅस्किया लिव्ह. तर त्याचे ही जी गावठी पानं असतात ना, ती चांगली शिजवून घ्यावी लागतात किंवा ती जर थोडी जरी कच्ची राहिली आळूवडी तर नड आपल्या गळ्यामध्ये ते कापतं आळूवडी खाताना. ठीक आहे. किंवा आपल्याला हाताला सुद्धा खाजव येते बघा जेव्हा आपण गावठी पानांच्या आळूवडी करतो तेव्हा. तर जी विलायती पानं आहेत त्याने जास्त काही फारसा फरक पडत नाही. तरी पण ते आपल्याला व्यवस्थित शिजवूनच घ्यायचं आहे. तर आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे बघा आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यातल्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या फुटल्या पाहिजे आणि ते सगळं एकजीव झालं पाहिजे व्यवस्थित. तर आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित कन्सिस्टन्सी घेऊन करायचं आहे. तोवर मी आता कढईत पाणी ठेवलेलं आहे ओके गरम व्हायला. तर आपल्याला आळूवडी घ्यायची आहे बनवायला. तर त्याच्यासाठी मी आळूपान घेतले. तर त्याच्या बॅक साईडवर आपल्याला हे आपण जे पीठ भिजवलं होतं तर ते व्यवस्थित पद्धतीने सगळ्या पाण्याला लागेल असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण त्याला व्यवस्थित पसरवून घेणार आहोत. ओके. आता तुम्ही इथे जेवढे जास्त आळूची पानं मिक्स एकावर एक थोपून घ्याल तेवढे किंवा 4-5 जेवढी जास्त पानं टाकाल तर तुम्ही तेवढं छान आळूवडी इथे होते. जेवढं जाड तुमची वडी होईल तेवढी छान कापल्यानंतर एकदम व्यवस्थित दिसते. तर बघू शकता तुम्ही. माझी मुलगी व्हिडिओ करते त्याच्यामुळे ती मध्ये मध्ये हलवती आहे. तर बघू शकता तुम्ही. हे व्यवस्थित एकावर एक पान पसरवून आपल्याला एकावर एक पान ठेवून ते पीठ व्यवस्थित लावून आपल्याला त्याची वडी वळवून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी बघा, आधी तुम्ही कडा पण मुडपून घेऊ शकता किंवा आधी वरतून पण मुडपवून घेऊ शकता. सगळ्या पानाच्या लेअरवर एक एक पान टाकल्यानंतर त्याच्यावर व्यवस्थित आपल्याला बेसन लावून घ्यायचं आहे. दोन्ही कडा साईडने बरोबर मुडपवून घ्यायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता कशी होईल आळूवडी. हे पान जर असं अवघड जातं मुडपवायला कारण ही विलायती पानं होती खरं तर. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित मुडपून घ्यायचे आहे. त्याच्या साईड पण व्यवस्थित आतमध्ये घालवून घ्यायच्या आहेत त्यात बेसन वगैरे.
लावायचं आहे आणखी एक्स्ट्राचं. जेवढं जास्त बेसन लावाल तुम्ही तेवढं ती तळल्यानंतर एकदम व्यवस्थित कुरकुरीत लागते. तर बघा एक दाखवली आहे तुम्हाला मी आळूवडी. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पानांच्या आळूवड्या व्यवस्थित थापून किंवा त्याच्यावर व्यवस्थित बेसन लावून आपल्याला एकावर एक पान ठेवून व्यवस्थित करून आपल्याला नेक्स्ट सगळ्या आळूवड्या आहेत त्याचे गोल गोल रोल करून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित करायचं आहे. बघा लिंबू जर तुम्ही टाकाल ना तर हिरवी मिरची, लसूण आणि लिंबू आहे ह्या तिन्हींनी एकदम छान स्वाद येतो आळूवडीला. आणि तीळ तळल्यानंतर त्या वडीसोबत एकदम क्रिस्पी लागतात. खूप छान लागते चवीला. नक्कीच करून बघा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता अशा पद्धतीने तुम्ही बघा. आता मी इथे जरा जास्त पान घेतलेलं आहे आळूवडीसाठी आणि व्यवस्थित सगळ्या ह्याला पुरेल असं हे पीठ लावायचं आहे व्यवस्थित सगळ्या बाजूंनी. तर आता आधी मी साईड मुडपवून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर वरची साईड, त्याच्यावरती परत आपल्याला बेसन लावायचं आहे. बेसनने काय होतं ना की ती व्यवस्थित दाबून राहते वडी किंवा एकमेकाला एक मॅग्नेट होतं ना, मॅरिनेट अशी होऊन जाते. तर अशा पद्धतीने व्यवस्थित मुडपवून, खरं तर त्याच्यामध्ये गॅप नको आहे राहायला, अशा पद्धतीने हे आळूवडी तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सगळ्या आळूवड्या मी करून घेतलेल्या आहे आणि चाळणीमध्ये ठेवलेल्या आहे. पाणी गरम झाले तर आता ती चाळण वरतून ठेवायची आहे आपल्याला. वरतून बेसन लावले, झाकण ठेवून चांगले 20 ते 25 मिनटं आपल्याला ते चांगलं वाफवून घ्यायचं आहे. बघा वाफवल्यानंतर आता आपण चेक करणार आहोत की त्या शिजल्यात की नाही. तर सुरीने मी चेक केलं तर त्या चांगल्या पद्धतीने शिजल्यात. तर आपण ते आता चाळणी जरा थंड व्हायला ठेवूया. थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्या अशा पद्धतीने एकदम छोट्या छोट्या बारीक पातळ अशा वड्या कापून घ्यायच्या आहेत. तर वड्या कापून घ्यायच्या आहे. बघा आता मी सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला त्या थोड्याशा शॅलो फ्राय करायच्या आहेत. तर तयार आहे आळूवडी.